नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बरेच विद्यार्थ्यांचे मला कॉल येतात, मेसेज येतात की सर मी आता अभ्यासाला सुरुवात करत आहे, तर नेमका काय करू, कसं करू, सिलेबस कुठे मिळेल, है ना, पहिली पायरी नेमकी काय आहे, बॅच खरंच लावायची गरज आहे का, सेल्फ स्टडी होईल की नाही होणार, है ना, टेस्ट सिरीज द्यायची तर ते किती द्यायचे, असे बरेचसे प्रश्न असतात. तर वन बाय वन आपण काही प्रश्न आजच्या सेशनमध्ये घेऊ, नंतर येणाऱ्या काही सेशनमध्ये परत आपण घेणार आहोतच. तर माझा नंबर इथे दिलेला आहे, कोणती क्वेरीज आहेत या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. आणि या सोबतच हिमराज सर अंडरस्कोर टेक्स्टबुक यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व मिळतील. ठीक आहे, बघा सर्वात आधी एक प्रश्न आपण घेऊ, तो म्हणजेच काय की पहिली पायरी नेमकी काय आहे. कोणत्याही परीक्षेसाठी जी पहिली पायरी आहे ना, ती आहे काय तर सिलेबस. आणि मॅक्झिमम विद्यार्थी म्हणजे मी असं म्हणणार की मोर दॅन 50% म्हणजे अर्ध्यापेक्षा पण जास्त विद्यार्थी असे आहेत ज्यांना सिलेबस काय आहे एखाद्या परीक्षेला तेच माहित नाही. बरं, सिलेबस पाहतात तर पाहतात की ठीक आहे की पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे, बस झालं. की पूर्वमध्ये 2 पेपर आहे, मुख्यमध्ये जर गेलो तर राज्यसेवामध्ये मला 9 पेपर भेटतात आणि त्यानंतर काहीतरी इंटरव्ह्यू आहे, खूप झालं एवढंच. बरं, त्यातल्या त्यात कोणी अजून एक स्टेप पुढे जाऊन हे म्हणतील की अरे मला पूर्वमध्ये मला पहिला पेपर आहे, त्यामध्ये मला 7 विषय आहेत, मुख्य सेकंड पेपर आहे, तिथं सीसॅटचं आहे, मॅथ रिझनिंग वगैरे विचारतात वगैरे वगैरे वगैरे. मुख्यमध्ये गेलं तर पहिल्यामध्ये काय आहे, दुसऱ्यामध्ये काय आहे, हे थोडं थोडं माहिती ठेवतील. पण मला हे म्हणायचे की सिलेबस असा एक पहिला टप्पा आहे की जो तुम्हाला अगदी तोंडपाठ असायलाच पाहिजे. आणि तो जर नसेल तर मग तुमचा जो अभ्यास आहे ना, तो एकदा योग्य मार्गाने जाणार नाही. इवन माझाच विषय घ्या ना, की जर मी सायन्स शिकवतोय तर सायन्समध्ये 2 भाग आहे. एक आहे काय, सायन्स आहे आणि टेक आहे. हा भाग प्रिलिमला आहे आणि हा भाग मेन्सला आहे. हा भाग शिकवताना विद्यार्थी विचारतात की सर मेन्समध्ये कसा प्रश्न विचारणार, हा भाग शिकवताना विचारतात की सर प्रिलिममध्ये काय कसा प्रश्न विचारणार. म्हटलं तुम्ही यार 1 महिना 2 महिना 3 महिने झालेत अभ्यास करून आणि तुम्हाला अजूनही सिलेबस नाही माहित काय आहे म्हणून. त्यामुळे ही चूक करू नका, सिलेबस तोंडपाठ करा, सिलेबस समजून घ्या. करेक्ट. बरं, नेक्स्ट अजून काय आहे या पहिल्या टप्प्यामध्ये, म्हणजे पहिला टप्पा तर हाच आहे सिलेबसचा, पण मी अजून यामध्ये थोडा एक्स्ट्रा ऍड करतोय, तो म्हणजे काय की तुम्हाला अभ्यासासाठी पूर्ण रेडी, म्हणजे पहिली पायरी अशी आपण कन्सिडर करू की अभ्यासासाठी तुम्ही कंप्लीट रेडी आहात. आता ठीक आहे की सिलेबस तर आपल्याला माहित आहे काय आहे काय नाही, पण हे लक्षात ठेवा की जे पण तुम्ही बुक्स वाचणार आहात, जो पण अभ्यास करणार आहात ज्या पण पुस्तकातून, ते पुस्तक काही आयोगाने दिलेले नाही आहेत. त्यामुळे आयोग त्या पुस्तकातून प्रश्न तर काढणार नाहीये. मग ते प्रश्न कोणी लिहिले, बुक्स कोणी लिहिलेत, ते कोणतरी माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने लिहिलेत. कुठून लिहिलेत, या आधी विचारलेले जे पीवायक्यू आहेत त्यांच्या आधारावर ते बुक्स लिहिलेत. बट नॉट नेसेसरी की त्यातूनच येईल म्हणून, त्याच्या बाहेरचा पण येऊ शकतो. बरोबर. म्हणजे त्या बुकमध्ये बराचसा भाग असा पण असेल जो एक्झामसाठी कदाचित कामाचं पण नाही आहे, आणि बराचसा भाग असा सुटलेला पण असेल जो एक्झामसाठी कामाचं पण आहे. याची शक्यता खूप जास्त आहे आणि असंच होतं नेमकं. त्यामुळे आपल्याला आयोगाने काय दिले तर एक तर सिलेबस दिले आणि दुसरं काय दिले तर पीवायक्यू. ज्या पद्धतीने एखाद्या लेखकाने पीवायक्यूचा आधार घेऊन जशी पुस्तक लिहिलेली आहे, त्यांनी एक अंदाज लावलाय की काय विचारलं जाऊ शकतो, काय विचारले गेलेलं आहे. बस तुम्हाला पण ते शिकता यायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला पीवायक्यू तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि जर पीवायक्यू तुमच्याकडे आहे तर तुम्हाला अजून एक मोठा फायदा होणार आहे, तो म्हणजेच काय की जर तुम्ही अभ्यास करता करता जर पीवायक्यू जर पाहिलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की एखाद्या टॉपिकवर काय प्रश्न विचारला जातात, कसा प्रश्न विचारला जातो, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आहे, कोणत्या टॉपिकला किती महत्व द्यायचं आहे ना. बघा यासाठी कोणती मेथड नाही आहे, तुम्हाला रेग्युलर फक्त पीवायक्यू अभ्यास करणं गरजेचं आहे, ज्याला आपण इंट्युशन वगैरे म्हणतो ना, किंवा असं म्हणू की तिसरा डोळा, की नेमकं वाचल्यावर लक्षात आलं पाहिजे अरे यावर असा प्रश्न विचारला जाणार. हे फक्त प्रॅक्टिसने येणार आहे, यासाठी कोणती मेथड नाही. बरोबर. किंवा याला आपण म्हणू की इंटेलिजंट गेस करणे, क्वालिटिव्ह गेस, इंटेलिजंट गेस, असे वेगवेगळे शब्द तुम्हाला पाहायला मिळतील. कोणी म्हणेल की याचा तिसरा डोळा म्हणून. का? कारण तो पाहिल्यावर लक्षात येते की नेमकं यावर जर प्रश्न आला तर असा येणार म्हणून. मी 8-10 वर्ष झाली या फील्डमध्ये, त्यामुळे सायन्समध्ये मी तुम्हाला सांगू शकतोय की आयोगाने आतापर्यंत असा प्रश्न विचारला, पुढे जाऊन असा प्रश्न विचारला जाईल. आणि मी पेड क्लासमध्ये तर बऱ्याचदा सांगतोय. आणि म्हणून पीवायक्यूचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि हे जर झालं तर मग प्रत्येक विषयासाठी नेमकं काय पुस्तक वाचायचंय, कोणती पुस्तक वाचायची, किती वाचायचं आहे, कोणती प्रायमरी बुक आहे, कोणती सेकंडरी आहे. शाळे जे पुस्तक जर आपण तुम्ही एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड वाचत असणार तर ते नेमके
कोणते वाचायचे त्या पण पुस्तकातले, कारण सर्व तर नाही वाचायचे. कारण या फील्डमध्ये विदाऊट गायडन्स तुम्ही अभ्यास करता ते असंच करतात. कोणी जर म्हटलं की एनसीआरटी वाचायला पाहिजे, तर कोणी विदाऊट गायडन्स अभ्यास करणारा काय करतो, सगळे एनसीआरटी वाचत बसतो. आले लक्षात? चुका कुठं होतात? जातोय काय आपला वेळ जातोय हे लक्षात ठेवा. वेळ गेलं की आपले वर्ष वाढतील. बरं, कोणी त्यात थोडंसं हुशार असेल की थोडंसं विचार करेल की अरे एनसीआरटी हे पण तर आयोगाने दिलेलं नाहीये, हे पण काही आयोगासाठी एमपीएस साठी बनलेलं नाहीये एनसीआरटी किंवा स्टेट बोर्ड. मग कोणी हुशारी करेल किंवा थोडंसं हुशार बनण्याचा प्रयत्न करेल किंवा थोडासा विचार करेल आणि विचार करेल की अरे नाही यातले सर्व कामाचे नाही आहेत, तर थोडंसं मी प्रयत्न करतो की यातले कोणकोणत्या वर्गाचे, कोणकोणत्या क्लासचे, कोणकोणत्या स्टँडर्डचे बुक्स वाचायचे आहेत. बरोबर, म्हणजे त्याचा अभ्यास थोडासा अजून स्ट्रॅटेजिक बनेल, थोडंसं चांगला बनेल, कमी वेळेत जास्त अभ्यास होईल, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होईल. आणि कोण त्यात हे पण प्रयत्न करेल की अरे या क्लासमध्ये पण सर्वच थोडी ना कामाचं आहे. जसं मी 5:30चं तुम्हाला सेशन जर तुम्ही माझं पहा, मी एनसीआरटीच घेतोय सायन्सचं, पण तुम्हाला त्यात एक लक्षात येईल की जर मी 6व्या वर्गाची आता एनसीआरटी सुरू केलं तर सगळे टॉपिक नाही घेतोय मी. जसं 6व्या वर्गाची एनसीआरटी घेतात, पहिला टॉपिक काहीच कामाचा नाही, सोडून द्या. म्हणजे त्यामध्ये पण तो कोणकोणते चॅप्टर्स अभ्यास करायचे एवढा हुशार बनतोय. विचार करा की हा जो विद्यार्थी होता त्याचा किती वेळ जात असेल. एनसीआरटी तुम्ही 6वी ते 10वी जरी वाचले, मी 12वी नाही म्हणतोय, 6वी 10वी जरी वाचले ना, तरी पण असं होईल की तुमचे 6 महिने त्यातच जातील. मुद्दा समजलाय? आणि म्हणून नेमकं काय अभ्यास करायचे, कोणत्या बुक मधून किती अभ्यास करायचे यासाठी हुशार बनावं लागणार आहे आपल्याला. आता ही खरी परीक्षा आहे, है ना? म्हणजे एमपीसी परीक्षा तर नंतर आहे, खरी परीक्षा तर आता आहे. करेक्ट? आणि म्हणून यासाठी गायडन्स असणं पण परत गरजेचं आहे. तर ही पूर्ण रेडी तुमच्याकडे असायला पाहिजे. हा जर तुमचा पूर्ण रेडी आहे म्हणजे तुमचा पहिली पायरी रेडी आहे. आणि बरेच विद्यार्थी या पहिल्या पायरीमधून फक्त हा भाग अभ्यास करतात. आणि तो पण कसा अभ्यास करतात की सर मला बुकलिस्ट सांगा, की पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत वाचा, हिस्ट्रीसाठी कुठलं तरी आतापर्यंत जसं समाधान महाजनचं पुस्तक आहे, यांचं पुस्तक आहे, किंवा युपीएससीचा अभ्यास करत स्पेक्ट्रमचं पुस्तक आहे, बस हे सांगा. जॉग्राफीसाठी चौधरी यांचं पुस्तक सांगा. सायन्ससाठी कोणीतरी अजून हे ते लेखक असतील त्यांचे एखादी पुस्तक सांगा. आणि विद्यार्थी हेच एक्सपेक्ट करतो की मला एका विषयासाठी ही पुस्तक, त्या विषयासाठी ती पुस्तक, त्या विषयासाठी ती पुस्तक. यात काही प्लॅनिंग नाही आहे. आणि ही प्लॅनिंग नाही, ही स्ट्रॅटेजी नाही, गायडन्स नाही, तर मग अवघड आहे. त्यामुळे पहिली पायरी ही मजबूत करा, हा बेस, हा फाउंडेशन हा मजबूत करा. नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ. परीक्षेच्या किती महिने आधी तयारी सुरू करावी? आता हा प्रश्न फार जास्त सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे मी असे पण अधिकारी पाहिलेत की ज्यांनी 4 महिने, 3 महिने, 4 महिने अभ्यास करून सुद्धा युपीएससी मधून आयएएस आयपीएस बनलेत म्हणून. पण कदाचित त्यांचा आयक्यू तेवढा चांगला असेल, त्यांना माहित असेल की अभ्यास कसा करायचा आहे, त्यांची कदाचित असं असेल की रायटिंग प्रॅक्टिस ही खूप चांगली आहे म्हणून. बरोबर? आणि सर्वच तसे नाही आहेत. त्यामुळे एक मी ऍव्हरेज सर्वांना कन्सिडर करून याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. एकतर मी हे म्हणणार की तुम्हाला जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर अभ्यासाला सुरुवात करा. आयडियली तुम्हाला मॅक्झिमम टाइम मिळाला तर तेवढं चांगलं आहे, कारण प्रॅक्टिस शिवाय ही परीक्षा क्लिअर होणे शक्यच नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त अनालिसिस करा, तेवढं चांगलं आहे. पण जर मिनिमम जर विचारलं तर मी असं म्हणणार की राज्यसेवासाठी तुम्ही कमीत कमी 6 महिने द्या. कारण राज्यसेवाचं असं कन्सिडर करा की 1.5 वर्षाची एक सायकल आहे ही. किती? 1.5 वर्षाची. म्हणजे मे महिन्यामध्ये 31 मेला आपली परीक्षा आहे, 31 मेला. इथून मी कन्सिडर करतोय की 3 ते 4 महिने, म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. चला आपण मानून घेऊ की सप्टेंबरमध्ये आपली मुख्य परीक्षा होईल. इथून आपण 2 महिने वगैरे म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, नोव्हेंबरमध्ये आपण कन्सिडर करू की इंटरव्ह्यू होईल. बरोबर? आणि तिथून मग 1-2 वर्षानंतर काहीतरी रिझल्ट लागेल. आता जर तुम्ही इथून याच्या 6 महिने आधी जर अभ्यास सुरू केला, म्हणजे जवळपास कधी तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, तर हा कंप्लीट बघा की तुम्हाला 1 वर्षाचा पूर्ण टाइम पिरियड होतोय. मी हे अगदी कट टू कट कन्सिडर केले, थोडेफार अजून इकडे तिकडे 1-2 महिने वाढतीलच नक्कीच. बरोबर? आता हा जो महिना असा आहे, म्हणजे हे 5 महिने असे आहेत असं कन्सिडर करा की जे मिनिमम आहेत. 6 महिने, 5 ते 6 महिने मिनिमम घेतोय मी. बरं, मला सांगा की तुम्ही हे डिसेंबरमध्ये आता सुरू न करता जर इथून परत सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जर सुरू केलं असतं तर
अरे उत्तम होतं ना, खूप चांगला वेळ मिळाला असता, खूप चांगली प्रॅक्टिस झाली असती. कारण आता राज्यसेवाचा जो अभ्यास आहे ना, तो आधी पूर्व परीक्षा आणि मग मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा क्लिअर झाल्यावर मुख्य परीक्षा, तो राहिलेला नाही आहे. आधी तुम्हाला मुख्य परीक्षेचाच अभ्यास करायचा आहे. त्यातच तुमचा पूर्व परीक्षेचा मोस्ट ऑफ द अभ्यास होतोच. सीसॅट आणि सायन्स फक्त तुम्हाला वेगळा करावा लागतो. बाकी विषयांचा अभ्यास हा ऑलमोस्ट सोबतच करायचा आहे. पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री, एन्व्हायरमेंट हे विषय सोबतच करायचे आहेत. सोबतच करायचे आहेत. त्यामुळे मेन्स ओरिएंटेडच अभ्यास करा, पूर्व परीक्षेचा अभ्यास होतो. म्हणजे मला सांगा की जर आता जर अभ्यास जर सुरू करायचे किंवा जर मी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये असतं तर मी काय केलं असतं? मी केलं असतं हे सप्टेंबर ऑक्टोबर पासून जवळपास फेब्रुवारी पर्यंत मी केलं असतं प्री आणि मेन्स ओरिएंटेड अभ्यास. आणि शेवटचे जे 2-3 महिने आहेत त्यामध्ये मी मेन्सला पार विसरून गेलो असतो आणि फक्त फोकस केलं असतं मी की फक्त प्रिलिम 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 रोज काही 200, 400, 500 एमसीक्यू सॉल्व्ह केले असते, रिवाइज केलं असतं, अनालिसिस केलं असतं, पीवायक्यू सॉल्व्ह केले असते. मुद्दा समजलाय? आणि असा जर प्रॉपर स्टडी करायचा तर मी इथं मिनिमम लिहिलेलं आहे की 6 महिने तरी तुम्हाला यासाठी असायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही या 6 महिन्यापैकी 3 महिने प्री मेन्स कंप्लीट अभ्यास करणार आणि शेवटचे जे 2-3 महिने आहेत त्यामध्ये फक्त प्रिलिम ओरिएंटेड अभ्यास करणार. सायन्स आहे, सीसॅट आहे, तो चांगलं करणार आणि बाकीचे विषय त्याचे एमसीक्यू बरंच चांगले करणार. कंबाईनसाठी मी 4 महिने लिहिलेत कारण कंबाईन मध्ये तुम्हाला अभ्यास हा आधी प्रिलिमचा करा, प्रिलिम झाल्यानंतर मग मेन्सचा करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण कंबाईनच्या मेन्स मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हे 2 विषयच एक्स्ट्रा करायचे आहेत. बाकीचे जे विषय आहेत जे प्रिलिमचे आहेत तेच रिपीट झालेले आहेत. मेन्स मध्ये फक्त थोडा थोडा भाग एक्स्ट्रा ऍड केलाय. जसं सायन्स मध्ये 2 टॉपिक टेक्नॉलॉजीचे एक्स्ट्रा ऍड केलेत. बाकी ऑलमोस्ट सिमिलर आहेत आणि मेन्सचा प्रश्न जे जीएस चे प्रश्न असतात ते मी नोटीस केले की ते सोपे आहेत आणि रिपीटेड आहेत. ठीक आहे, म्हणजे कंबाईन मध्ये खरा जो चॅलेंज आहे ना तो पूर्व परीक्षा चॅलेंज आहे. जर तुमचं मराठी इंग्लिश जर चांगलं असेल तर कंबाईन मध्ये पूर्व परीक्षा क्लिअर करणे हाच चॅलेंज आहे, मुख्य परीक्षा नाही. आय होप की या दुसऱ्या प्रश्नाचं तुमचा आन्सर आहे तिथे मिळालं असेल. तिसऱ्याकडे वळू की कोणता विषय आधी अभ्यास करावा. म्हणजे सुरुवातीला आता जर मी अभ्यास सुरू करतोय कळतच नाही काय करू मी. चला ठीक आहे की तुम्ही पहिली पायरी सर्व रेडी केलं, म्हणजे तुम्ही सिलेबस पण रेडी केलाय, पीवायक्यू पण रेडी केलाय आणि कोणते बुक्स वाचायचे आहेत, त्यातून काय वाचायचंय, काय सोडायचंय हे कोणीतरी तुम्हाला गाईड करणारा आहे आणि त्यांनी सर्व सांगितले, तुम्हाला सर्व रेडी आहे. पण आता अभ्यास करू कोणत्या विषयापासून? मी हे म्हणणार की तुम्हाला कोणत्या विषयात इंटरेस्ट आहे, तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालंय तो विषय घ्या, ज्यामुळे काय होणार की तुमचं मोमेंटम आहे ना ते राहील. तसंही नवीन नवीन असतं, आपण सर्व फॉर्म मध्ये असतो. प्रिपरेशनचा सर्वात सुरुवातीला सर्वात चांगला अभ्यास होतो आणि पहिल्याच वर्षी अभ्यास होतो, दुसऱ्या वर्षी अभ्यास होत नाही. खूप जास्त टाइम वेस्ट होतो दुसऱ्या तिसऱ्या वर्षी. मग त्यामुळे पहिल्या वर्षीच अभ्यास करा, पहिल्या वर्षीच पोस्ट काढायचे ठरवा. त्यामुळे मोमेंटम ठेवण्यासाठी सुरुवातीला तुमचा आवडीचा विषय किंवा ग्रॅज्युएशनचा विषय जो लवकर होईल असा निवडता येईल. आणि त्यातही जर कन्फ्युजन असेल तर याआधी पण मी एकदा सेशन घेतलंय, यातही जर कन्फ्युजन असेल तर मग मी म्हणणार की हिस्ट्री घ्या. हिस्ट्री का? हा, जर तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडचे असता तर कदाचित हिस्ट्री बोर होऊ शकतो, जसं मी आहे. मला हिस्ट्री बोर होतो, मला नाही आवडत. म्हणजे मला शाळेमध्येच भीती वाटायची मी हिस्ट्रीमध्ये पास होतो की नाही. मला याची खात्री होती मी की गणितामध्ये मी आउट ऑफ मार्क्स घेणार, मी सायन्समध्ये आउट ऑफ मार्क्स घेणार, पण हिस्ट्रीमध्ये मला असं वाटतं की मी पास होतो की नाही. का? कारण अभ्यास करायला मला आवडतच नव्हतं ते. तर हिस्ट्री विषय जर तुम्हाला वाचायला आवडत असेल, तुम्हाला बोर होत नसेल तर मग हिस्ट्री घ्या. जर तुम्हाला विषय कळत नाही कोणतं करायचंय. मी काय हिस्ट्री म्हणतोय? कारण हिस्ट्री आहे ना हा भरभर भरभर वाचता येतो. ठीक आहे, त्यातले लगेच फर्स्ट रिडिंग मध्ये सगळे पॉइंट लक्षात राहणार नाही आणि ठेवू पण नका. ठीक आहे, पण होणार काय की एक मोमेंटम राहील, भरभर भरभर वाचून होतो. दुसरा एक मोठा बेनिफिट म्हणजे काय की याचा जो फायदा आहे ना हिस्ट्रीचा, हा तुम्हाला पॉलिटीमध्ये होतो. कारण आपलं संविधान कसं बनलंय, तो तसाच का आहे याचे काही जे आपण म्हणू की संदर्भ तुम्हाला हिस्ट्रीच्या बुकमध्ये मिळेल. ठीक आहे, की हिस्ट्रीमध्ये पण कोणकोणते कायदे आलेत, नेमकी भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस नेमकी काय कंडिशन होती, त्यावेळेस कोणते कायदे होते, या सर्वांचा तुम्हाला संदर्भ तिथं मिळेल आणि
त्यातून तुम्हाला पॉलिटीची सुरुवात करायला, त्याचा बेस समजायला, पॉलिटीचा बेस समजायला फार जास्त मदत होईल. ठीक आहे. आणि म्हणून मी म्हणणार की हिस्ट्री आहे त्यापासून अभ्यास सुरू करता येईल. आणि सर्वात शेवटी येतो तो म्हणजेच काय तर बॅच जॉईन करावी की नाही. आता बघा की क्लास जर म्हटलं तर क्लासवाले तर हेच म्हणतील की नाही आमची बॅच जॉईन करा, ऑब्वियस आहे. पण बॅच का जॉईन करायची हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा आपल्याला ना सवय कशाची लागलेली आहे, आपल्याला सवय लागलेली आहे की पुस्तक वाचलं की परीक्षा द्यायची. आणि आपला माइंडसेट हा बनलेलाच आहे की त्या पुस्तकाचा बाहेरचं काही येत नाही. जर सुरुवातीला पण सांगितलं मी, ज्यावेळेस पहिली पायरी आपण डिस्कस केलं त्यावेळेस मी चांगले सांगितलंय. पण आता ही कंडिशन इथं नाही आहे. जसं म्हटलं मी की आता पुस्तक आपल्याला आयोगाने दिलेलं नाही आहे. त्यामुळे जे पुस्तक तुम्ही वाचतायत ते पुस्तक फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी बनलेले आहेत. ते तुमची परीक्षा क्लिअर करणे हा प्रायमरी उद्देश नाहीये त्या पुस्तकांचा. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्यामुळे त्या पुस्तकात, कारण मी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आणि माझी पुस्तक पण येईल लवकरच मार्केटमध्ये, पण मी तुम्ही अगदी फ्रँकली सांगतोय की पुस्तक लिहिण्यामागे प्रायमरी उद्देश हा आहे की पैसा कमवणे. ऑब्वियस आहे आणि ते काही चुकीचं आहे मी हे म्हणत नाहीये. मग त्या पुस्तकातून सगळं परीक्षेमध्ये येईलच याची गॅरंटी नाही. कोणाचा आलं असेल तर बस तो कोइन्सिडन्स म्हणू आपण. ठीक आहे. आणि सर्व त्या पुस्तकात दिलंच असेल एक्झामसाठी याची पण गॅरंटी नाही. म्हणजे तुम्हाला कदाचित त्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त इतर काही पण वाचावं लागू शकतो. तुम्हाला करंट अफेअर्स आहे तो पण वाचायचे, त्याची कोणतीही पुस्तक नाही आहे. मॅगझिन जर येत असल्या मॅक्झिमम सगळं काही येईल याची गॅरंटी नाही. लक्षात येते का. तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचे आणि राज्यसेवा जर देत असणार तर मग तर तुम्हाला तो करंट अफेअर्स आणि तुम्ही जो पुस्तक वाचले त्याला जोडता पण यायला पाहिजे. त्यासाठी स्किल्स पाहिजे. आन्सर रायटिंग आहे त्यासाठी स्किल पाहिजे. उत्तर चांगलं लिहिता आलं पाहिजे. कारण उत्तर सर्वच लिहिणार आहे. 10 मार्काचा प्रश्न आहे तर 0 मार्क कोणाला नाही मिळणार. कोणाला 2 मिळेल, कोणाला 4 मिळेल, कोणाला 5 मिळेल, कोणाला 6 मिळेल. आपल्याला मॅक्झिमम मिळवायचे आहे. प्रॅक्टिस करावी लागेल कारण ही स्किल आहे. करेक्ट. आणि हे सर्व बघा की बुक्स आता आयोगाने दिलेलं नाही आहे. मग बुक्स नाही आहे म्हणजे मला जर विचारलं ना की सर परीक्षा पास करणे कोणती सोपी आहे, मी म्हणणार असं म्हणणार की ज्याची बुक्स रेडी आहे त्या पुस्तकाचा बाहेरचं कोणतंच येणार नाही तर मला पुस्तक द्या, मी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घेऊन दाखवणार. पण ज्यांची पुस्तकच नाही आहे, ज्यांनी फक्त आयोगाने फक्त सिलेबसच दिलंय, त्या ठिकाणी सर्वात मोठा रोल प्ले करतो तो म्हणजे की स्ट्रॅटेजी. आणि स्ट्रॅटेजी कोण चांगली बनवू शकतो, ज्याला एक्सपिरियन्स चांगला आहे. आणि म्हणून तुमच्याकडे जर एक राईट गायडन्स आहे, मी तर फक्त गायडन्स नाही लिहिलंय, मी म्हटलंय की इथं राईट गायडन्स म्हणजे तुमचे भाऊ आहे, मित्र आहे, ज्यांना याचा अनुभव आहे. आणि राईट गायडन्स चेक करण्यासाठी हे बघा की त्यांनी एखादी मुख्य परीक्षा दिलेली आहे का, आणि मुख्य परीक्षा जर दिलेली असेल तर त्यामध्ये त्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत, किती मार्कांनी त्यांचा पेपर राहिलेला आहे, ते इंटरव्ह्यूला गेले असेल तर उत्तम आहे, कोणी सिलेक्शन झालं असेल तर ते तर बेस्ट गायडन्स आहे ना. जर तुमच्याकडे एक योग्य स्टडी मटेरियल आहे, आता स्टडी मटेरियल कसं निवडायचं मग सांगितलं मी, आणि तुम्ही फार जास्त सिन्सिअर आणि तुम्ही स्वतःला वाटत आहे की मी स्वतःहून करू शकतो, म्हणजे मी काही सेशन्स घेतोय मेन्स ओरिएंटेड, राज्यसेवा मेन्स ओरिएंटेड, मी प्रश्न देतोय आणि तुम्ही जर ते प्रश्न स्वतःहून लिहून जर पाहत असणार, जर तुम्हाला वाटतंय की जर मी एक प्रश्न दिला मी स्वतःहून ते लिहून पाहणार, कोणते लिहून घेणार नाही पाहिजे, तर मग अशा वेळेस तुम्हाला बॅचची गरज नाही, काही बॅच लावायची गरज नाही. कारण मला असं वाटतं की एमपीएससी मध्ये टेक्निकल विषय फार कमी आहेत आणि टेक्निकल विषय अभ्यास करण्यासाठी कोणीतरी शिकवणारा पाहिजे. जसा आर्ट्स कॉमर्स विद्यार्थ्यांना सायन्सची पुस्तक वाचायला सांगा, अवघड आहे. पण सायन्स वाल्यांना हिस्ट्री वाचायला सांगा, वाचून कळतं ना रे, जॉग्राफी वाचून कळतंय ना रे. आणि विद्यार्थ्यांना म्हणूनच वाटतं की सेल्फ स्टडी मी इथं करू शकतो म्हणून, का काल तर कळतंय म्हणून, वाचलं की कळतंय म्हणून. पण फक्त पुस्तक वाचून होणार नाहीये, इथं आपल्याला पाहिजे काय तर स्ट्रॅटेजी पाहिजे. आणि स्ट्रॅटेजी जर असेल कोणी बनवून देणारं, कोणी प्रॉपर गाईड करणारं जर असेल, प्रॉपर सांगणार असेल की स्टडी मटेरियल काय असायला पाहिजे, कधी काय वाचायला पाहिजे, तुम्ही फार जास्त ओबिडियंट आहात, तुम्हाला माहित आहे की मी करतोच म्हणून. मी जर एकदा ठरवलं की सकाळी उठून व्यायाम करणार तर मी करतोच रोज न चुकता. आणि फक्त एक दिवस, 2 दिवस, एक आठवडा, 2 आठवडा नाही तर काही महिने, काही वर्ष कंटिन्यू ते तसंच राहतं रुटीन. एवढे जर स्वतः जर तुम्ही कॉन्फिडंट आहात, ओबिडियंट आहात,
तर मग तुम्हाला बॅचची गरज नाही, अगदी क्लिअर सांगतो. आणि जर ते नसेल तर मग बॅच जॉईन करा. पण बॅच जॉईन का करायची तो पण तर विषय आहे. विषय का आहे का बॅच जॉईन काय करायची? कारण आयोगाने आपल्याला फक्त सिलेबस दिले, बुक्स नाही दिले, त्यामुळे स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. आणि ही स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी एक प्रॉपर गायडन्स मिळवण्यासाठी बॅच जॉईन करायची आहे. जर तुम्ही स्पून फिडिंग जर एक्सपेक्ट करत असाल बॅच मधून तर मग अवघड आहे. मग मी तुम्हाला सांगतो की बॅच कुठेही जॉईन करा, किती रुपयाची जॉईन करा, मग अवघड आहे. जर तुम्ही स्पून फिडिंग जर एक्सपेक्ट करत असणार तर. स्पून फिडिंग म्हणजे काय की मला सर्वच दिलं पाहिजे की एवढा घे रे बापेटा, हा एवढा वाचून काढ, इथूनच सर्व काही येणार. ही अपेक्षा ठेवून जर तुम्ही बॅच जॉईन करत असणार तर तुमचं सिलेक्शन फार अवघड आहे. मग बॅच जॉईन करूनही फायदा नाही. ठीक आहे, कारण ही परीक्षा ती नाही आहे. इथं अभ्यास कसं करायचा आहे, स्ट्रॅटेजी कशी प्लॅन करायची आहे, अनालिसिस कसं करायचंय हे पण शिकणं गरजेचं आहे. आणि हे पण तुम्हाला शिकता यायला पाहिजे. मी तुम्हाला एक सोपं माझंच एक्झाम्पल देतो की मी जर व्यक्ती 2 रुपये जर कमवायला लागला तर तो प्रयत्न करतो की त्यातला 1 रुपया कुठतरी सेव्ह करायचा आणि सेव्ह करून तो इन्व्हेस्ट करायचा, म्हणजे त्या 1 रुपयामधून परत 1 रुपया आपल्याला अजून कमवता येईल. आता मी काय करतोय, ठीकठाक थोडं जर कमवतोय तर मी आता स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय. आता स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असताना माझ्यासाठी माझा बॅकग्राऊंड तर कॉमर्स बॅकग्राऊंड नाही आहे, सीए बॅकग्राऊंड नाही, काही नाही आहे, मी तर इंजिनिअरिंग केलंय. पण मला आता जर ते इन्व्हेस्ट करायचंय तर जसं तुमच्यासाठी एमपी साठी बेस्ट सोर्स अभ्यास करण्यासाठी युट्यूब आहे, मी पण युट्यूबला जाणार. मग युट्यूबला जो एखादी व्हिडिओ बनवणारा व्यक्ती आहे तो काय करेल, तो एखादी सांगेल की हा स्टॉक या स्टॉक मध्ये काय इन्व्हेस्ट करायचं, आणि तो स्टॉक तो निवडणार नाहीये. ज्या स्टॉकची जी प्राइस आहे ती वाढणार आहे म्हणून तो असा स्टॉक निवडेल जे जास्तीत जास्त लोक डिस्कस करत आहेत, जास्तीत जास्त लोक तो व्हिडिओ त्याचा पाहतील, असा स्टॉक तो निवडेल. आणि त्यात पॉझिटिव्ह 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 सांगेल की या स्टॉकमध्ये काय इन्व्हेस्ट करायचे म्हणून. आणि जर ते पाहून जर मी इन्व्हेस्ट करतोय तर मग मी वेडा आहे. पण जर ते पाहून मी हे नोट करून ठेवतोय की त्या स्टॉकचं अनालिसिस त्यांनी कसं केलंय, तर तो अनालिसिस मी इतर स्टॉकला नक्की अप्लाय करू शकतो. म्हणजे मी तो अनालिसिस कसं करायचं हे शिकलोय. मुद्दा लक्षात आलाय. एमपीएससी युपीएससी मध्ये पण युट्यूबला हे असंच होतो. हा सेम फंडा यूज करा की स्वतः बॅच जरी जॉईन करत आहात किंवा युट्यूबला कोणता व्हिडिओ जर पाहता तर हे प्रयत्न करा की स्ट्रॅटेजी कशी बनवायची, अनालिसिस कसं करायचंय, कसा आपले जो इंटेलिजंट गेस आहे तो कसा वाढवता येईल, हे समोरच्या व्यक्तीमधून त्यांनी न सांगता आपल्याला शिकता यायला पाहिजे. तर आपण खरे हुशार झालो आणि तरच आपली परीक्षा लवकर क्लिअर होईल. आय होप की क्लिअर झालं असेल मला नेमकं काय म्हणायचे. बाकी अजून काही डाऊट्स आहेत तुम्हाला तर हा इथं मी माझा नंबर दिले, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. बॅच सुद्धा तुम्हाला बॅच जर जॉईन करायचं ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे. राज्यसेवासाठी पण आहे, कंबाईनसाठी पण आहे. राज्यसेवामध्ये विथ ऑप्शनल पण आहे, हिस्ट्री आणि पीएसआर ऑप्शनल आपल्याकडे आहे. फक्त ऑप्शन जॉईन करायचं ते पण आहे. कंबाईनची बॅच आहे ती पण आहे. राज्यसेवाची बॅच तुम्हाला लाईफ टाइम साठी जॉईन करता येईल. सोबत इथं या फाईलमध्ये मी गुगल फॉर्म टाकलेला आहे, तिथं पण क्लिक करून तुम्हाला बॅचची माहिती मिळवता येईल. फेसबुकचा जो ऑफिशियल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आहे तो इथे दिलेला आहे. आणि आता रिपब्लिक डे ऑफर आहे या जानेवारी महिन्यापर्यंतच. महिना संपला, ऑफर संपली, मग प्राइस पण वाढेल आणि परत काय तर तुमच्या प्रिपरेशनला पण उशीर होईल. त्यामुळे जसं मी म्हटलं की तुम्हाला लाईफ टाइम साठी बॅच अवेलेबल आहे आपल्याकडे, तुमचं सिलेक्शन होतपर्यंत. बेसिक पासून आपण कव्हर करू. जसं मग अशी म्हटलं मी की एनसीआरटी जी बॅच आहे, एनसीआरटी जे आहे सर्व वाचायची गरज नाही. सिलेक्टेड वर्गाचे काहीच पुस्तक वाचायचे आहेत आणि त्या पुस्तकातले पण काहीच टॉपिक अभ्यास करायचे. तेही अभ्यास करतो म्हटलं तरी पण तुम्हाला बराच वेळ जाईल. आपण काय केलंय, डायरेक्ट एनसीआरटीची बॅच रेकॉर्ड केलंय आणि तेच तुम्हाला डायरेक्ट इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळतंय. आणि मग इथून मग बाकीचे रेफरन्स बुक आहे, इतर टॉपिक आहेत, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, सर्व होईल. लाईफ टाइम व्हॅलिडिटी आहे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स इथं तुम्हाला मिळतील. अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला इथं पाहता येणार आहे, कोणतंही बंधन नाही. सोबत 18 बुक्स इथं तुम्हाला मिळतील. आता ऑफर सुरू आहे तर भरपूर डिस्काउंट आहे, नो कॉस्ट ईएमआय सुद्धा आहे. ऑल क्लिअर. सो यशोदय बॅच आहे, त्यासोबतच आपल्याकडे ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आहे, प्री आणि मेन सर्व त्यात कव्हर होईल. यशोदय बॅच आहे विथ फाउंडेशन ऑप्शनल, जसं म्हटलं हिस्ट्री आणि पीएसआयआर ऑप्शन आपल्याकडे आहे. आणि जर तुम्ही जे हे आहे
राज्यसेवाची बॅच आणि कंबाईनची बॅच एकत्र घ्यायची असेल ते पण घेता येईल, ज्यावर सुद्धा तुम्हाला भरपूर डिस्काउंट मिळेल. करेक्ट. आय होप की हे क्लिअर झालं असणार. तर लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि शक्य तेवढ्या लवकर जर कोणी गायडन्स नसेल तर नक्कीच बॅच जॉईन करायला पाहिजे. जसं मी म्हटलं की तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये पण फीज आहे ती पे करता येईल. बाकी काही क्वेरीज असेल स्क्रीनवर माझा नंबर आहे, ऍडमिशन घ्यायचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आपण कॉलवरच ऍडमिशन करून घेऊ. त्यामुळे कोणतं काही ऑनलाईन फ्रॉड वॉर्ड आहे ते पण चान्सेस आहेत ते फार कमी होऊन जातील. क्लिअर. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच.